हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. संडे आहे आज. पाऊस बघा बाहेर सकाळपासून लागलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा बाहेर जायचं असतं ना त्याच वेळेस पावसा खूप असं. गेल्या संडेला पण आम्ही बदलापूरला जायचं होतं तर खूप पाऊस लागलेला आणि आत्ता पण बघा खूप पाऊस आहे. तर आम्ही कुठे जातो आहे, काय जातो आहे, तर त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा, तुम्हाला समजेल. एन्जॉयसाठी एक गोष्ट करतो आहे आम्ही. मे बी ती सक्सेस होऊ दे नाही होऊ दे, पण प्रयत्न करतो. एक छोटासा प्रयत्न आहे आमचा, तर प्रयत्न आम्ही करणार आहे. जर ओके असेल तर ठीक आहे, की आम्ही काय प्रयत्न करतो आहे, काय नाही करत आहे, ते तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय समजणार नाही. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि पुढे आता तयारी करतो आहे आम्ही. एंजलची तयारी झालेली आहे, माझी आवडते. नाश्ता झालेला आहे आमचा. तर आता निघतो आहे आम्ही. सगळेजण जाणार आहे विथ फॅमिली. हां, विथ फॅमिली जाणार आहे आम्ही सगळेजण. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. रात्री जे आमच्याबरोबर जो इन्सिडेंट झाला तो म्हणजे लहान मुलांबरोबर नको व्हायला, त्याच्यासाठी मी एक शेअर करते की पावसाचे दिवस आहेत, कुठे वायर वगैरे ओपन असतात किंवा मुलांना पाणी बघून मग ते पाण्यामध्ये खेळायला वगैरे जातात. म्हणजे एन्जॉयबरोबर एक झालेलं आहे. जे बाजूला आमच्या ग्रिल लावलेली आहे, तर तिथे तिची मैत्रीण राहते. तर ते लोक रोजचे खेळत असतात. तर मग तिथून त्यांची टाकी ओव्हरफ्लो होऊन त्या ग्रिलला पूर्ण वायर उघडी होती कोणती तरी, तर त्या ग्रिलला पूर्ण करंट बसलेला. आणि ही तिकडे बसलेली, तर हिने त्या ग्रिलला पकडलेलं. अक्षरशः एन्जॉय अशी चिटकून गेलेली त्या ग्रिलला. म्हणजे तिला ना, आता ती लहान आहे, तिला सुचतच नव्हतं की मी कसं काढू आणि काय करू. आणि काल पूर्ण दिवस पाणी नव्हतं, तर संध्याकाळी पाणी आलं तर आमचा पाण्याचा गोंधळ सुरू होता. म्हणून ही बाबू तर खेळत होती, पण एंजल पण गॅलरीमध्ये खेळत होते. आणि गॅलरीत कसं ना ताडपत्री लावलं, त्याच्यामुळे आम्ही जास्त बाहेर ये जा करत नाही. आणि ही खेळते तिच्या मैत्रिणीबरोबर. आणि मी तिला जस्ट नुकतंच सांगून आलेली की थोडंसं तिच्याकडे लक्ष दे हां, की मी काम करते म्हणून. ती म्हटली हां मी इथेच बसते. हिने बघ काय खाल्लं. आणि मग मी आतमध्ये आले. आम्ही सगळेजण पाण्याच्या ह्याच्यामध्ये लागलेलो सगळं काम करायला. आणि ही ओरडते. हिला कशी आहे ना, ती लहान आहे, म्हणजे तिचा तो एजच झालेला आहे की पहिल्यांदा ती अशी करत नव्हती, पण आता हल्ली आहे ना तसं मस्करी वगैरे करणं ते ती करायला लागलेली. म्हणजे तिचा तो आता एज झालेला आहे. आणि मग ती ओरडते आणि माहितीच नाही ती का ओरडते. आणि ती अशी हेरवी पण ओरडते ना, ते तिला. तर मग आम्हाला वाटलं की ते अशीच खेळते मुलींबरोबर त्याच्यामुळे. पण मग तिला तर करंट लागत होतं ना, त्याच्यामुळे ती जोरजोरात ओरडत होती. आणि नेमके तिचे पप्पा काल लवकर आलेले. ते बरं झालं की लवकर आले, कारण त्यांची पण 2-3 दिवस झालं तब्येत ठीक नाही ना. ते म्हणजे ना काय बोलतात ना, एक तो क्षण होता की ते लवकर आले म्हणून ना मे बी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. कारण की ते आले आणि त्यांचं रोजचं कसं आहे ना, आले की ना ते बेडरूममध्ये बसलेले असतात, म्हणजे हॉलमध्ये कधी बसत नाही. आणि काल नेमके ते हॉलच्या कॉटवर बसून टी व्ही बघत होते बाबूला घेऊन. आणि आम्ही सगळेजण कामं करत होतो. तर ही ओरडते आणि मी बाथरूममधून ओरडते, एंजल कशाला ओरडते, बघावं जरा एंजल का ओरडते. म्हणून तिचे पप्पा नुकते बघायला गेले, तर पोरगी आहे ना अशी पूर्ण लटकलेली खाली एंजल त्या ग्रिलला पकडून. म्हणजे ते पूर्ण करंट तिला लागलेला. सांगायचा एवढाच मुद्दा की लक्ष द्या. कोणी पॅरेंट्स जॉबला वगैरे जात असतील तर मुलांकडे थोडंसं लक्ष द्या. पावसाचे दिवस आहे, कधी कोणती गोष्ट घडते सांगता येत नाही. फक्त सांगायचा एवढाच मुद्दा होता की लहान मुलांकडे जरा सेफ्टी करा, लक्ष द्या. आम्ही होतो म्हणून एंजलला हे झालं, तिचे पप्पा आले म्हणून मी लवकर समजलं आम्हाला. मग ती खूप घाबरलेली. मग ओरडायला लागली, पप्पा इथे काहीतरी बॅड आहे, इथे काहीतरी बॅड होतं आहे आणि बँड होतं आहे. मग त्याच्यामुळे आम्हाला थोडं समजलं आणि क्लिक झालं की हां बाबा इथे इथे असं आहे. मग रात्री ते सगळं व्यवस्थित केलं, करंट वगैरे. आता ओके, ती थोडीशी घाबरलेली, आता ठीक आहे. फक्त सांगायचं एवढाच मुद्दा होता. आणि हो, बाकी पण पावसाळा आला की लोकांना इथे फिरायला तिथे फिरायला जावंसं वाटतं, पण थोडीशी आपली सेफ्टी करून जाण्यात काही अर्थ नाही. पाऊस आला की सगळ्यांना फिरायला वाटतं. आम्हालाही कुठे जावंसं वाटतं, पण आम्ही ना लहान मुलं म्हणून ना आम्ही अशा ठिकाणी जातो की ह्यांची सेफ्टी होईल. तिला बरं घ्या.
म्हणजे आपली मज्जा करायला जातो आणि मग दुसरं काहीतरी घडतं हे घडू नये याच्यासाठी आम्ही जातो. आम्ही नाही बोलत नाही, जातो आम्ही, पण दोघींची सेफ्टी करूनच जातो की जिथे पाणी कमी असेल, पाण्याचा फोर्स कमी असेल वगैरे या ठिकाणी आम्ही जातो. जे की मला बोलायचं आहे की लोणावळ्याच्या तिथे 9 जणांचं झालेलं आहे इन्सिडन्स, त्याच्याबद्दलच बोलते मी पण, की थोडंसं सेफ्टी करा, मुलांची सेफ्टी करा, जा, सगळ्या गोष्टी फिरा, सगळं करा, फक्त थोडं पावसामुळे लक्ष द्या, बस एवढं सांगायचं होतं. चला तर मग पुढे तयारी करते आणि मी परत तुम्हाला भेटते. मी कंटिन्यू ब्लॉग करते. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind. ब्लॉगमध्ये कंटिन्यू केलेलं. आम्ही इथे जाणार आहे फोटोशूटसाठी, तर मुलांच्या फोटोशूटसाठी आलेले आहे का नाना? जे की मी स्टार्टिंगला सांगितलेलं आम्ही कुठे बाहेर चाललो, तर आम्ही आलेलो आहे फोटोशूट करायला, म्हणजे एंजलचं ऑडिशनसाठी आलेलो आहे. तर बघूया आता ऑडिशन झाल्यावरती की सिलेक्शन होत आहे किंवा मग नाही, पण की आम्ही थोडासा प्रयत्न केलेला आहे मुलांना इकडे आणून ऑडिशन द्यायचा. ती पुढची गोष्ट राहिली, त्यांना सिलेक्ट होते नाही होते आपल्याला त्यांचा कॉल येईल. चला तोपर्यंत आता खुशी गेलेली आतमध्ये आणि मग ह्यांचे फोटोशूट होतील, तर मग परत भेटते मी तुम्हाला. ऑफिस बघा द्यायचं.
स्माइल. ऍक्टिव्ह हो थोडा ऍक्टिव्ह. हाँ. अशी ऍक्टिव्ह. हा ऐसा ऐसा ऐसा. नीचे बैठ जाओ बॉल